श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1331व्या भागाचे मी पठण करीत आहे। आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील अमृतकणांचे पठण सुरू आहे। यामध्ये भक्तांच्या मनातील शंकांचे निरसन करताना परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून सांगत आहेत। प्रश्न आहे, दोष कसे टाळावेत? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की आपण नेहमी नीतिनियमाने सरळ मार्गाने वागावे, कोणाला फसवू नये, अकारण खोटे बोलू नये, पैशासाठी वेडीवाकडे पावले टाकू नयेत। जो पगार मिळेल तो पुरेसा आहे, यात तुम्हाला चैनबाजी करता येणार नाही, परंतु 2 वेळा पोट भरून अवश्य खाता येईल इतका पुरेसा आहे। हे धर्म सांभाळण्याची प्रवृत्तीच आहे, वेडेवाकडे उद्योग नको। काही लोकांचा जीव पैशात अडकलेला असतो, पैशासाठी अकारण शत्रुत्व घेतात, मारामारी करतात, विनाकारण कडू व अपशब्द बोलतात। या लोकांना त्यावेळी तारुण्यात बरं वाटत असेलही, परंतु उत्तर आयुष्यात फार दुःखी होतात, फार त्रास होतो। सध्या काही लोक गरीब लोकांचा उद्धाराच्या गोष्टी करतात। मानव मानवाचा उद्धार करू शकत नाही, फक्त मदत करू शकतो। यामध्ये स्वार्थीपणा दडलेला आहे। या प्रकाराने फक्त प्रसिद्धी मिळते। काही लोकांना जुन्या घरातील, गावातील, गावाकडील घरांची स्वप्ने पडतात। या स्वप्नात तेव्हा शेजारी राहणाऱ्या लोकांच्या गाठीभेटी होतात। जुन्या घरांची मनावर फार खोल छाप पडलेली असते। असे नसून हे अन्नाचे दोष आहेत, त्यामुळे अशी स्वप्ने पडतात। खाली काही लोक घरात स्वयंपाक कमी करतात, परंतु बाहेर शिजवलेले पदार्थ घरात आणून खातात, परंतु घरी बनवून खात नाहीत। त्यामुळे देखील दोष निर्माण होतात व वाईट स्वप्ने पडतात। रस्त्यावर खाणे काय आणि तेच पदार्थ घरी आणून खाणे काय, या दोघांमध्ये दोष सारखाच येतो। यामध्ये शिजवणाऱ्यांचा दोष येतो, वाढणाऱ्यांचा दोष येतो, विकणाऱ्यांचा दोष येतो। तुम्ही रस्त्यावर उभे राहून खाता, कैक बुभुक्षित व भुकेले गरीब माणसे रस्त्यावरून जाताना येतानाही पाहतात। त्यांना ते अन्न मिळत नाही, ते फक्त याकडे पाहतात, म्हणून त्यांचाही दोष त्यात निर्माण होतो। हे पदार्थ विकणारे लोक गरीब असतात। हे लोक जेथे राहतात व हे सर्व पदार्थ तयार करतात, ही जागा इतकी गलिच्छ असते की तुम्ही त्या जागेत 5 मिनिटे उभे राहू शकणार नाही। म्हणून बाहेरचे शिजवलेले पदार्थ रस्त्यावर खाणे अथवा घरी आणून खाणे वर्ज्य करावे। घरी शिजवलेल्या अन्नात दोष राहत नाही। घरी करणाऱ्या लोकांचा जीव त्यात अडकलेला नसतो। घरच्या शिजवण्यामध्ये नफा काढणे हा उद्देश नसतो। घरी करण्यामध्ये कर्तव्याची भावना असते। ह्या भावना बाहेरच्या अन्नात नसते। बाहेरच्या अन्नात माल कमी देऊन जास्त नफा कमविणे हा उद्देश असतो। म्हणून हे लोक हलक्या प्रकारचे तेल व तूप व भेसळ केलेले पदार्थ वापरतात। त्यामुळे बाहेरचे अन्न खाण्यात फारच दोष येतात। पाव, बिस्किटे कोणत्याही कंपनीचे असो, काय दर्जाचे असतात हे तुम्हाला माहीत आहे। वरचे आकर्षण कागदाचे कव्हर सोडले तर आतील मालात अनेक दोष असतात। कारागीर वर्ग कोण असतो? मुळात हा वर्ग मांसाहार करणारा व मद्य पिणारा असतो। अशा लोकांचा स्पर्श होतो, श्वासोश्वासांचा तयार होणाऱ्या अन्नावर परिणाम होतो। हा दोष घरातील अन्नात नसतो। इतके सर्व नियम तुम्ही पाळू शकणार नाही याची मला कल्पना आहे, परंतु याचा अर्थ तुम्हाला बाहेर खाण्यास परवानगी दिली असा अर्थ कोणीही घेऊ नये। यातून शक्य तेवढे स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करा, आणि जर बाहेर खाण्याचा प्रसंग आलाच तर हे नाईलाजाने पोट भरण्यासाठी खावे लागते ही भावना ठेवा। म्हणजे हे बाहेरचे पदार्थ जास्त आवडीने खाल्ले जाणार नाहीत। शुद्ध स्वरूपात राहायचे तर फक्त पाणीच पिऊन राहावे लागेल, परंतु असे करता येत नाही। मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना परिस्थितीनुसार बाहेर खावेच लागते, याची मला कल्पना आहे। जर कडक नियम केले की बाहेर काही खायचे नाही तर तुम्हाला जगणे अवघड होईल। जेवणाचे डबे घरी कसे भरले जातात याची आठवण करा। पारोशातच सकाळी उठून घाईघाईने स्वयंपाक तयार केला जातो व डबा भरला जातो।
सर्व काम झाल्यानंतर घरातील बायका निवांत आंघोळीला जातात व नंतर देवपूजा करतात. ऑफिसमध्ये जेवायला बसताना सर्व एकत्र बसतील. पुन्हा सर्वांच्या नजरा त्यावर पडतात. आजकाल मुंबई पुण्यामध्ये कोणी शुद्ध राहायचे ठरविले तर फार अवघड काम आहे. जास्त करून दोष अन्नातून शरीरात फार प्रमाणात जातात. म्हणून शक्य तेवढे शुद्ध राहण्याचा प्रयत्न करावा. पुढील प्रश्न आहे, संमोहन विद्येने बरे होता येते का? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सध्या अमेरिकेमध्ये संमोहन विद्येचे प्रयोगाने पेशंटला बरे करण्याचा प्रयोग करतात. हे योग्य वाटत नाही. या प्रक्रियेमध्ये जर कोणाचे मनाला हीनपणाची भावना, मनात असलेले शल्य, दुःख किंवा मनाचा दौर्बल्यपणा काढण्यासाठी या व्यक्तीला निद्रित अवस्थेत नेऊन त्या पेशंटच्या मनावर ताबा घेऊन त्याला हुकूम देतात. अशा तऱ्हेने शल्य किंवा मनाचा दुर्बलपणा काढतात. परंतु अशा तऱ्हेने मनाची शक्ती वाढण्याऐवजी मनाचे दौर्बल्य आणखीन वाढेल. दुसऱ्याचे हुकूम ऐकून स्वतः त्यावर काही विचार न करता ताबडतोब मनाने स्वीकारावे व कार्य करणे हे मनाचे दोष लक्षण समजावे. दुसरी व्यक्ती केव्हाही मनाला आज्ञा करील त्याप्रमाणे ऐकावे लागेल. ही एक प्रकारे त्या व्यक्तीची गुलामगिरीच होय. हा पारतंत्रपणा हे मनाचे दौर्बल्य समजावे आणि मनाचा स्वतंत्रपणे विचार करणे व त्याप्रमाणे निर्णय घेणे हा सुदृढपणा समजावा. हे मनाचे शल्य किंवा दुर्बलपणा कसा काढावा? तर उपासना, मनन, चिंतन वगैरे करावे. अशा रीतीने मन सुदृढ बनते व मनुष्य स्वप्रगती, विचारशक्ती व निर्णय घेण्याची शक्ती वाढवू शकते. यासाठी योग्य गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे. तोल जाणे म्हणजे स्मृती कमी होणे. मनाची शक्ती ही स्मृतीवर अवलंबून आहे. जर स्मृती चांगली व नेहमी तरतरीत तर उत्तम लक्षण समजावे. जर तसे नसेल तर मन दुर्बल समजावे. स्मृती ताजीतवानी कसे समजावे? मागे काय केले, आता आपण काय करीत आहोत व पुढे भविष्यात काय काय करणार याची आखणी मनात तयार असणे व याची मनात कायम आठवण राहणे हा मनाचा तरतरीतपणा समजावा. स्मृती स्थिर राहणे, स्मृतिभ्रंश न होणे हे महत्त्वाचे आहे. एक पंथांचे गुरु जे स्वतःला भगवान म्हणून घेत आहेत ते नेहमी त्यांच्याकडे येणाऱ्या भक्तांवर संमोहन विद्येचा प्रयोग करीत. संमोहन विद्या म्हणजे दुसऱ्यांचे मनाचा ताबा घेऊन त्यांना आज्ञा देणे. मनाचा ताबा जाणे वाईट होय. जर संमोहन विद्या रोग बरे करते असे म्हटले तर डायबिटीस सारखे किंवा इतर रोग बरे का होत नाही? हे दूर करण्यासाठी इन्शुलिनची गोळ्या किंवा इंजेक्शन घ्यावी लागतात. या औषधाचा असर काही तास राहतो. आपल्याला अशा तांत्रिक मार्गाकडे जायचे नाही. आमचे म्हणणे असे की तुम्ही स्वतः उपासनाद्वारे स्वतःची प्रगती करावी. यासाठी तुम्ही आमचे मार्गदर्शन मिळवा. जर स्मृती नष्ट होत असेल तर प्रत्येक गोष्टीची आठवण करून द्यावी लागते. जर स्मृती सुदृढ असेल तर हा दैवी प्रभाव समजावे. स्मृती चांगली व स्थिर राहावी यासाठी सत्पुरुषांचे दर्शन व सहवास उपयोगी पडतात. जे लोक दारू पितात यांची स्मृती नष्ट होते. वाटेल ती बडबड करतात, बेफाम होतात. समोर ज्या व्यक्तीला ओळखत नाही मनाचा तोल जातो व शरीरावरचे नियंत्रणही जाते. जर स्मृती कमी असेल तर एकदा मोजलेले पैसे किती झाले हे लक्षात राहत नाही, म्हणून पुन्हा पुन्हा मोजतात. जर स्मृती चांगली राहावी ही अपेक्षा असेल तर सत्पुरुषांचे दर्शन घ्या व त्यांचा सहवास घ्या. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, यापुढील अमृतकणांच्या श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.